हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण जाणार आहे एका स्पेशल इव्हेंटला। तर तो महोत्सव आहे त्यांच्यासाठी ज्यांच्यामुळे आपण सगळे सुरक्षित राहतो, जे कोणत्याही सणवाराला सुद्धा लोकांच्या सेवा करण्यासाठी तत्पर असतात। आपण चाललेलो आहे पुण्याच्या पोलिसांसाठी आयोजित केलेल्या तरंग या कार्यक्रमाला। तर पास दाखवून आपण एंट्री केलेली आहे। इथे वेलकम स्नॅक्स सुद्धा दिलेले आहेत। या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि खूप लीडर्स सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्यांच्याच बरोबर आपल्याला खूप सेलिब्रिटीज सुद्धा पाहायला भेटतील आणि सगळ्यात मेन अट्रॅक्शन म्हणजे सगळ्यांचे आवडते सिंगर अजय अतुल यांचे सुद्धा लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे। मी तुम्हाला जरी पूर्ण व्हिडिओ नाही दाखवू शकले तरी छोटे झलक तर नक्कीच दाखवेल। तरंग इन असोसिएशन विथ इन कोलॅबोरेशन विथ पुनीत बालन ग्रुप हा भव्य दिव्य कार्यक्रम तरंग आज इथे सादर होतोय। मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो आपण कृपया स्थानापन्न व्हावं। पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर, तसंच पुणे म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी। इथे शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक सगळ्यामध्येच नेत्रदीपक अशी कामगिरी आहे। चढ़ायो अच्छा गजमुख को, 2 दिन लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को। माझं नाव मेघना एरंडे आहे आणि मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे। तर जेवढे आपले सगळे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्या मुलांसाठी हा ऍक्ट मी करणार आहे। तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या। त्यांचे बाबा माहिती का तुम्हाला? मग गाडी कसं म्हणतो? चली हवा चली शहर की आर पार, तुम जानो मैं जानू मेरा मालूम है। हेलो विदेश कहाँ जा रहे हो? म्हणतो ये देखो, ये गैजेट मैंने तुम्हारे लिए लाया है। अगर तुमने अपना होमवर्क नहीं किया तो ये गैजेट मैं तुम्हें नहीं दे सकता। ओह, मैं क्या करूं? मैं तो इस शो में चला गया था। तरंग के लिए मुझे जोरदार तालियां तो बजाओ। शिनचैन असतो त्यांचा मित्र आणि शिनचैन असं म्हणतो, ओहो टीका आंटी, ये तो बहुत बढ़िया शो है, मुझे तो बड़ा मजा आ रहा है। एक बार जोरदार तालियां सभी प्रेक्षकों के लिए भी तो बजाओ। आवडतो का? मग निंजा हातोडी असं म्हणतो, डिंग 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 डिंग। निंजा हथौड़ी ने कहा है कि इतिहास के पन्नों से इतना तो सीख लिया है, जीतने के लिए अनोखे हथियार की जरूरत होती है। डिंग 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 डिंग। आपण जर उभं राहून सगळ्यांना हात दाखवला तर सगळ्यांना नक्की आवडेल आपल्याला बघायला। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्री पवन इराणी सर। पुणे पोलिसांचं सायबर क्राईम आणि त्याचबरोबर क्रिकेटचं क्षेत्र गाजवणारी आपले अनेक हिरोज आज इथे उपस्थित आहेत। मी एक एक करून त्यांची नावं घेतो। आपल्या सगळ्यांचे लाडके आणि भारताचे आपल्या सगळ्यांचे स्टार क्रिकेटपटू श्री केदार जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालंय। त्यांच्यासाठी कडकडीत टाळ्या झाल्या पाहिजेत। आज अजय अतुल यांची चौकार षटकारांची आतिषबाजी आपण बघतोय मैदानावर जे ऍक्च्युअली करतात असे आपल्या सगळ्यांचे लाडके आणि पुण्याचे केदार जाधव यांच्यासाठी जोरदार टाळ्या। त्याचबरोबर माननीय श्री अजिंक्य देव आपल्यामध्ये उपस्थित आहेत। अजिंक्य सर, आपलं मनापासून स्वागत। वी लव्ह यू आणि तुम्ही असेच कायम चिरतरुण दिसत राहा अशीच परमेश्वर चरणी आपल्यासाठी प्रार्थना। यानंतर ज्याच्या एनर्जीला काही भाव नाही आणि आजच्या कार्यक्रमामध्ये पुनीत बालन साहेबांनी जनरेटर बिघडल्यास यांना प्लीज बोलवा, एवढा ज्यांचा एनर्जीचा फ्लो आहे असे अर्थातच आपण सगळेच ओळखू शकतो। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया महाराष्ट्राचे स्टार अभिनेते सिद्धार्थ जाधव। लवकरच त्यांचा हुप्पा हुरिया 2 हा चित्रपट पण येऊन घातलेला आहे। आपल्याला खूप मनापासून शुभेच्छा। सिद्धू, आय लव्ह यू सगळ्यांपेक्षा जास्त। आणि खरं तर सिद्धूला म्हटलं हे आय लव्ह यू पुढच्या काही नावांना मी कॉपी पेस्ट करायचं आहे, पण आज कार्यक्रम मान्यवरांचा असल्याने ते आपण फक्त समजून घ्यावं। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पप्पी देवी पारुला या गाण्याने प्रसिद्ध झालेली आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री नृत्यांगना स्मिता गोंडकर। यानंतर अनेक अभिनेत्री आज उपस्थित आहेत, त्यांची नावे घेतो आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। पल्लवी पाटील, मेघा धाडे, दीप्ती देवी, प्रीती झागी आणि
आपल्या सगळ्यांचा महाराष्ट्राचा ऍक्शन हिरो पुष्कर जोग आणि महाराष्ट्राची आपल्या सगळ्यांची लावण्यवती, जिला पाहण्यास सगळेच कायम उत्सुक असतात, अशी आपली पुण्याची जोरदार टाळ्यांनी स्वागत करा अमृता खानविलकर. आणि जसं तू म्हणालास की ज्या क्षणाची आपण सगळेजण आतुरतेनं वाट पाहतोय तो क्षण आलेला आहे. अर्थातच ज्या दोघांनी आत्ताची जी नवीन पिढी आहे, महाराष्ट्राची जी नवीन पिढी आहे, त्याला चांगलं संगीत ऐकायची सवय या दोघांनी लावली आहे. म्हणजे थेट पुण्यापासून ते अगदी सागा समुद्रा पलीकडे यांच्या संगीताची जादू सगळ्यांवरती झालेली आहे. आणि असेच महाराष्ट्राची शान असलेले पुण्यापासून सुरुवात करणारे दोन अस्सल मराठी हिरे आज फक्त मराठी चित्रपटसृष्टी, हिंदी चित्रपटसृष्टीच नाही तर संपूर्ण जगात मराठीचा, भारताचा डंका वाजवत आहेत. अजय अतुल यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भारताची शान, वन नाही, टू अँड ओनली अजय अतुल. जब जब शमशीरें तानी है माय भवानी.